औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा, 2 गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी, वाहनांचंही नुकसान, 50 जण पोलिसांच्या ताब्यात। जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचाही मारा, गल्लोगल्लीत जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन, नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू। नागपुरात दंगलखोरांनी मारलेले जवळपास अर्धा ट्रॉली दगड पोलिसांकडून जमा, महाल परिसर, भालदारपुरी आणि हंसापुरी भागात जाळपोळ आणि दगडफेकीत 25 पोलीस जखमी। अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन, दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश। सत्ताधारी मंत्र्यांकडूनच शांत महाराष्ट्र पेटवण्याचं काम, 400 वर्षांपासून औरंगजेबाची कबर, मात्र आता राजकारण सुरू, नागपुरातील राड्यानंतर विजय वडेट्टीवारांचा आरोप। नागपुरात पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी, देशद्रोही लोकांना सोडणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। आता भाषणबाजी नको, औरंगजेबची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी, टी राजा आक्रमक, तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल, सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी। पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात, आईवडिलांच्या नावे 2 कोटींच्या 12 मालमत्ता, अहवालात उल्लेख, पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% महागणार, 4चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची तर अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला, कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केला, वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप।